हॅलो, नमस्कार. आज सकाळी आम्ही लवकर गावाकडे निघाले. सकाळचे 8 वाजलेले आहेत. दुपारी भरपूर ऊन लागते हो. मग आम्ही सकाळी लवकर कामे आवरून सकाळी लवकर निघालेले आहे आणि 9, 9:30ला शेतामध्ये पोहोचलेले आणि हे दोघे इथं जेवण करत आहेत. डबा बनवून घ्या म्हणले, शेतामध्ये जेवण करायचे आम्हाला. शेतामध्ये जेवण्याची मजाच वेगळी हो. काय शेतामध्ये जेवत आहेत. मुलं पण जेवत नाहीत. जेवा म्हणले तर नाही म्हणतात, आम्हाला कैऱ्या खायच्या आहेत. मग आम्ही कैऱ्याच्या आंब्याच्या झाडाकडे निघाले. हे बहिणीचा मुलगा आहे, खूप वांड आहे. कसा पळतोय बघा शेतामध्ये. आता आम्ही आंब्याच्या झाडाकडे आलेले आहे. एवढे काय आंबे यावर्षी आले नाहीत. थोडं पातळ पातळ आंबे आलेले आहेत. मग बहिणीची मुलं पण असं तोडत होते, नको म्हणले तोडायला. याचं तेल पण असं चेहऱ्यावर वगैरे पडलं तर जखमा होते तो, काळे पडतात डाग. मग मी त्यांना तोडून दिले. अशा एक 10-15 कैऱ्या तोडल्या आणि बहिणीला काय राहवतच नव्हतं. कधी तोडीन आणि कधी खाईन असं झालं होतं. खा बाई म्हणली तू, मी तर मिठासोबतच खाणार आहे. बघ त्या मुलांना पण तोडून दिल्या, तिला पण तोडले, तिनं पण खात बसले. बघा इथं कसे खात बसल्या. चल बाई म्हणली तिकडे मिठासोबत खाऊया. निघाले मग आम्ही आता. इथं आंब्याच्या दुसऱ्या झाडाखाली बसले आणि मग काय असं दगडानं ठेचून आंबा एक असा फोल्डा आणि वरनं मीठ. खूपच भारी. ताजे आंबे असे झाडाचे तोडून खायला लहानपणची आठवण येते हो. मग आम्ही काय इथल्या कैऱ्या पूर्ण संपवल्या मिठासोबत. मुलांनी आम्ही बसून आणि नंतर मग घराकडे आले. घरी आल्याच्या नंतर आई काय चिकन बनवत होती. खलबत्त्यात वाटण वाटून असं झणझणीत आईने चिकन बनवलं आणि चुलीवरची आमटीची वेगळ्याच खूप खमंग अशी भाजी होत्या. आई चिकन बनवत आहे तोपर्यंत इकडं मुलं खेळत आहेत, मोबाईल बघत आहेत. आईने चिकन बनवलं. चिकनची भाजी झाली का नंतर मग मी चपात्या भाकरी केल्या. असं मला जास्त जमत नाही चुलीवर, पण आज भाकरी पण छान झाल्या आणि चपात्या पण छान फुगत होत्या. भरपूर चपात्या केल्या, एक 10-12 माणसांच्या. आरामात जेवतील एवढी 10-12 माणसं. नाहीतर माझ्या कधी चुलीवर चपात्या फुगत नाहीत व्यवस्थित, पण आज मस्त छान फुगल्या. मग काय स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवणं केले. नंतर मग संध्याकाळी घरी आले.